मी काय म्हणतोय, मला फक्त 3.5 ते 4 तास द्या, तुमचा कंप्लीट स्पोकन इंग्लिशचा कोर्स मी फक्त 3.5 ते 4 तासामध्ये कंप्लीट करतो. राईट, इतका जबरदस्त कोर्स पूर्ण महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कुणीने घेतलाय. इतक्या कमी वेळामध्ये इतक्या जबरदस्त प्रकारे, इतक्या चांगल्या प्रकारे तुम्हाला आजपर्यंत कोणी शिकवलं नाही, ही माझी गॅरंटी आहे. सो जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच माझं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि जर तुम्हाला 2 महिन्यामध्ये कंप्लीट बेसिक पासून ॲडव्हान्स इंग्रजी शिकायचं आहे, आता हा कोर्स कोणासाठी येतं लक्षात घ्या, हा कोर्स त्यांच्यासाठी ज्यांना थोडंफार माहिती, जे थोडंफार बोलतात. राईट, आणि कसं असतं माहिती का, मार्केटमध्ये खूप असे लोक आहेत भाई जे म्हणतील तुम्हाला की नाही नाही नाही, विदाऊट ग्रामर तुम्ही इंग्रजी शिकू शकत नाही भाई, विदाऊट ग्रामर नाही. अरे असं चुकीचं आहे. कसं असतं माहिती का, आता तुम्ही म्हणताल की सर आम्ही काय, काही जणांना इंग्लिश येतं पण ते बोलू शकतात. रिझन ते त्यांनी टीव्ही बघितला असेल, त्यांनी मूवीज बघितल्या असतील, त्यांनी त्या मूवीजच्या थ्रू व्हिज्युअली ऑडिओली त्यांनी काय ऑडिओली काय केलं असेल, इंग्रजी शिकले असतील. बरोबर, त्यासाठी त्यांना खरं विचारा, तुला टाइम किती लागला विचारा. मी स्वतःशी इंग्रजी शिकलोय, पण मला वेळ किती लागला, मला कमीत कमी 4 ते 5 वर्ष लागलेत. आणि आत्ता कॉम्पिटिशन इतका टफ आहे, जर इतकं वाट बघत बसाल, इतका टाइम तुमच्याकडे नाही आहे, सरळ सरळ एक काम करा, एक चांगला टीचर पकडा. राईट, त्याला हाताशी घ्या आणि त्याच्याकडून सगळे कन्सेप्ट शिकून घ्या. तो तुम्हाला मार्ग दाखवेल, तो तुम्हाला सांगेल, आणि फक्त 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्ही कंप्लीट इंग्रजी शिकू शकता, बोलू शकता. आणि वयाची काही अटवट नाही आहे. माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये या, माझ्या ऑनलाईन क्लास फक्त 2 महिन्याचे बेसिक टू ॲडव्हान्स क्लास आहे. रोज लाईव्ह लेक्चर असतात माझे, रोज विद्यार्थी इंट्रॅक्शन करतात माझ्यासोबत, रोज बोलतात मला, ते रोज क्वेश्चन करतात. जबरदस्त प्रकारे आम्ही टीचिंग करत असतो. त्यांना विचारा तुम्ही, त्यांची पहिले कसे होते व्हेन दे केम टू मी, आणि नाव त्यांच्यामध्ये किती फरक पडलेला आहे. राईट, असा फरक पडतो. असं फक्त 2 ते 3 महिन्याची गोष्ट आहे ही, पण तरी तुम्हाला 4 ते 5 वर्ष लागतील जर चांगल्या प्रकारे शिकणार नाही. जर असंच शिकसाल, मग कुणी ऐकलं ते केलं, ऐकलं यांना खूप वेळ लागेल. नीट लक्ष द्या. खूप चांगल्या प्रकारे, खूप जबरदस्त प्रकारे मी फक्त या काही तासामध्ये तुम्हाला इंग्रजी शिकवणार आहे. तुम्ही प्लीज, आय रिक्वेस्ट यू, माझे वडील मला सांगायचे माहिती का, काय सांगायचे की भाई तुम्ही काही शिकत असाल ना, काहीही शिकत असाल ना, तर कॉपी आणि पेन घेऊन बसा. हे जे दिसतंय याच्या बेसिसवर राहू नका. तुम्हाला जे पीपीटी दिसेल ना, ही तर मी बनवली आहे मला समजून सांगायला, पण तुम्हाला समजायचं आहे, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग काय करायचं आहे, तुम्हाला ती पीपीटी तयार करायची. ओके, लेट्स स्टार्ट विदाउट एनी फर्दर अडू. काही तासामध्ये आपण इंग्रजी शिकणार आहोत, त्यासाठी मला तुमचं कंप्लीट अटेन्शन या ठिकाणी पाहिजे. पहिल्यापासून शिकणार आहोत, ठीक आहे. आता सगळ्यात पहिले गोष्ट लक्षात घ्या की भाई ही लँग्वेज बनत कशी असते. लँग्वेज बनत कशी असते, कसं असतं ना, लँग्वेजचे काही पार्ट असतात. सगळ्यात पहिले ना, तुम्हाला कधी शाळेमध्ये मोठमोठे सेंटेन्सेस बनवायला शिकवणार नाही. तुम्हाला अल्फाबेट पासून सुरू करतील की भाई पहिले अ म्हण, मग ब म्हण, मग क म्हण, किंवा अ आ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा क ख ग घ. पहिले तुम्हाला हे अक्षर शिकवल्या जातील. अक्षर शिकवल्यानंतर तुम्हाला शब्द कसे वाचतात हे शिकवल्या जाईल, आणि शब्द वाचल्यानंतर मग वाक्य कसे बनवायचे हे तुम्हाला सांगितलं जाईल, आणि मग पॅराग्राफ कसा बनतो हे सांगितलं जाईल. सेम स्ट्रक्चर आहे. तुम्हाला कोणतीही लँग्वेज शिकायची असेल ना, सगळ्यात पहिले तुम्हाला काय शिकायला पाहिजे, अल्फाबेट शिकायला पाहिजे. एक्सक्यूज मी माझा पेन चेंज करतो. सगळ्यात पहिले तुम्हाला अल्फाबेट शिकून घ्या भाई. अल्फाबेट शिकाल तर काय होणार, आता इंग्रजीमध्ये 26 लेटर्स असतात, 26 अल्फाबेट्स असतात. ठीक आहे ना, कोणकोणते, ए बी सी डी ई एफ. ठीक आहे, 26 झेड पर्यंत 26 अल्फाबेट असतात. ओके, आता काय असतं माहिती का, यांचा प्रत्येकाला साऊंड असतो यार. जेव्हा तुम्हाला वाचायचं असतं ना, तर अल्फाबेट पेक्षाही जास्त काय मॅटर करतं, तर साऊंड मॅटर करतो. उदाहरणार्थ भाई बी ए असेल, काय आहे, बी ए आहे. आता मला सांगा, बी ए ला तुम्ही कसं वाचताना कसं वाचता, बा वाचता, बा. मग या बी ए चा साऊंड काय झाला, बी ए चा साऊंड झाला बा. समजलं. अजून समजा के यू आहे, के यू, बरोबर. आता या के यू चा साऊंड काय झाला, के यू चा कू झाला भाई, कू. समजलं. तर साऊंड मॅटर करतो या प्रत्येकाचं, बरोबर. आणि जेव्हा हे अल्फाबेट पासून अल्फाबेट बनतात, तेव्हा तुमचा तयार होतो एक वर्ड. उदाहरणार्थ बी ब, ए सेज ॲ, टी सेज ट. काय झालं, बॅट झालं, तयार झालं तुमचा वर्ड. बी झालं, बी ओ झालं बॉ, वाय झालं य, मग बी ओ वाय तयार झालं तुमचं बॉय, झाला तुमचा शब्द तयार. समजलं. अशा प्रकारे अल्फाबेट पासून अल्फाबेट जेव्हा जोडतात, त्याच्यामध्ये साऊंड एक लागतो विशिष्ट प्रकारचा, तेव्हा तुमचे काय तयार होतात, वर्ड तयार होतो. आणि जेव्हा 1 वर्ड, 2 वर्ड, 3 वर्ड, 4 वर्ड, जेव्हा असं तुम्ही वर्ड्स तयार करता ना, तेव्हा कुठं तुमचं सेंटेन्स तयार होत असतं, वाक्य तयार होत असतं. आणि सेंटेन्स प्लस सेंटेन्स जेव्हा येतं ना, तेव्हा तुमचं एक पॅराग्राफ तयार करायचा असतो. तुम्हाला हेच करायचंय. इंग्रजी शिकताना तुम्हाला असं नाहीये की भाई आता मला इंग्रजी शिकायची, तर काय डायरेक्ट तुम्ही पॅराग्राफ कधी वाचणार नाही. ट्रस्ट मी ऑन दिस. कधीही तुम्ही डायरेक्ट पॅराग्राफ वाचायला शिकणार नाही आहात.
तुम्हाला काय, तुम्ही कसं शिकणार, मी तुम्हाला प्रोसेस सांगतो. मी तुम्हाला काय म्हणतोय, कोणत्याही चांगल्या टीचरला पकडा, हे तुम्ही तर का म्हणतोय नीट लक्षात घ्या. कारण कसं असतं ना, सगळं आम्ही करतो युट्यूबवर व्हिडिओ बघून आम्ही शिकून जाईल असं कधीच नसतं. सी, तुम्हाला स्विमिंग शिकायची असेल तर तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बघताय भाई, ओके, अच्छा असं हातपाय मारतात, ओ हो पाय असे असे करतात, शिकसाल का तुम्ही स्विमिंग? क्लिअर गोष्ट, शिकसाल का? नाही शिकत. तुम्हाला काय करावं लागेल, त्या टीचरकडे जावं लागेल. भाई तू आम्हाला पकड, भाई तू बघ आमच्याकडे आम्ही कसं करतोय. जेव्हा ती प्रॅक्टिकल ट्रेनिंग तुम्हाला मिळेल ना, तेव्हा तुम्ही इंग्रजी शिकसाल. त्याच्यामुळे ज्या टीचरचं तुम्हाला समजतं, मी माझी गोष्ट करत नाहीये, कोणत्याही टीचरची गोष्ट करा, ज्याचं तुम्हाला समजतं त्याच्याकडे जा, त्याच्याकडे ट्रेनिंग करून घ्या, शिकून घ्या, समजून घ्या आणि मग प्रॅक्टिस करा. समजलं तुम्हाला? आता नीट बघा, मी तुम्हाला काय म्हणतोय. इंग्रजी शिकायची असेल तुम्हाला तर सगळ्यात पहिले तुम्हाला सुरुवात करावी लागेल अल्फाबेट पासून. जर तुम्हाला वाचता येत नसेल काहीच, जर साऊंड समजत असेल तर ठीक आहे, मग तुम्ही वर्ड बघा, मग वर्ड जो सेंटेन्स बघा आणि सेंटेन्सच्या थ्रू तुम्ही मग पॅरेग्राफ तयार कराल. मग तुम्हाला हे वर्ड्स काय, वर्ड्स पासून सेंटेन्स कसं बनतं, त्या सेंटेन्स पासून पॅरेग्राफ कसं बनतं, कोणकोणते कंजक्शन्स असतात, कोणकोणते इंटरजेक्शन्स असतात, कोणकोणते नाउन्स असतात, हे तुम्हाला समजणं थोडं जास्त इम्पॉर्टंट आहे. समजलं? आणि हे तुम्ही तोपर्यंत नाही समजू शकणार जोपर्यंत एक प्रॅक्टिकली हॅमरिंग कुणी तुमच्या डोक्यावर करू देत नाही. बरोबर की नाही? जे शाळेमध्ये शिकवतात ते सगळं तुम्ही घरी युट्यूबवर बसल्या शिकू शकता, तरी पण तुम्ही तुमच्या पुराणा शाळेमध्ये का टाकता भाई? बरोबर की नाही? त्यांना एक चांगला प्रॉपर गायडन्स मिळेल. तर अशा प्रकारे तुमची एक लँग्वेज प्रॉपर तयार होत असते. हे तुमच्या लँग्वेजचं स्ट्रक्चर आहे. सगळ्यात पहिले अल्फाबेट, त्यांचे एक साऊंड असतात, मग वर्ड तयार होतो, मग वर्ड 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 सेंटेन्स तयार होतो आणि सेंटेन्स 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 पॅरेग्राफ तयार होतो. समजलं? ओके, लेट्स स्टार्ट. पुढे जाऊया. आता बघा, आता थोडी याच्यामध्ये मराठी थोडी कार्यक्रम खराब आहे, गणलेली थोडी मराठी ना, सो प्लीज समजून घ्या. फाईन, ओके. तुम्हाला मी चांगलं समजून सांगतो, समजून घ्या. तुमचे नोट्स तुमच्याकडे राहू द्या. फाईन, ओके ओके. आता ठीक आहे. आता कसं असतं ना, जेव्हा पण तुम्ही काही सेंटेन्स बोलता, ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा वर्ड, ठीक आहे, वर्ड आणि वर्ड प्लस वर्ड जेव्हा बनतं ना, असे खूप वर्ड बनतात तेव्हा एक सेंटेन्स तयार होतो. आणि सेंटेन्समध्ये प्रत्येकाची जात अलग असते. मी काय म्हणतोय तुम्हाला, जात काय म्हणतोय, जसं तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यांची कास्ट एकच आहे का? नाही. बरोबर की नाही? पण जोपर्यंत सगळे कास्ट मिळत नाहीत तोपर्यंत खरा महाराष्ट्र बनतो का? जोपर्यंत सगळे लोक जमत नाही तोपर्यंत खरा महाराष्ट्र बनतो का? नाही बनत. सेम लाईक दॅट, प्रत्येक शब्दाची जात वेगळी असते भाई. एखादा नाऊन असतो, एखादा प्रोनाऊन असतो, एखादा वर्ब असतो, एखादा प्रोवर्ब असतो, एखादा कंजक्शन असतं, प्रेपोजिशन असतं, इंटरजेक्शन, प्रत्येकाची जात वेगवेगळी आहे. पण जोपर्यंत यांना तुम्ही एकत्र आणत नाही तोपर्यंत तुम्ही वाक्य बनवत नाही. आणि सगळ्यात पहिली जात मी तुम्हाला आता शिकवतोय तो आहे तुमचा सब्जेक्ट. सब्जेक्ट सगळ्यात पहिली जात आहे तुमच्या कोणत्याही सेंटेन्सचा. आता कसा सब्जेक्ट, कोणत्या प्रकारचा सब्जेक्ट हे नीट लक्षात घ्या. ठीक आहे, सब्जेक्ट म्हणजे काय नीट लक्षात घ्या. सब्जेक्ट, सी, वाक्य बनवायचं आपल्याला, वाक्य बनवायला शिकायचं आहे. बरोबर की नाही? मग वाक्य जर का बनवायला शिकायचं असेल तर तुम्हाला सब्जेक्ट समजावं लागेल. सुरुवात तुमची सब्जेक्ट पासूनच होत असते. काय होत असते नीट लक्षात घ्या. कसं असतं ना, कोणतंही वाक्य तुम्हाला तयार करायचं असेल तर तुमच्याकडे सगळ्यात पहिला पार्ट आहे हा तुमचा सब्जेक्ट भाई. हा सब्जेक्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात जबरदस्त पार्ट आहे. कशाला म्हणतो आपण सब्जेक्ट? सब्जेक्ट एक लक्षात घ्या की भाई अ सब्जेक्ट इज अ पर्सन, प्लेस, थिंग, आयडिया दॅट डज ऍक्शन इन द सेंटेन्स. म्हणजे तुमचं जे काही वाक्य असेल ना त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट काही असू शकतं. भाई सब्जेक्ट एखादा पर्सन असू शकतो, भाई सब्जेक्ट एखादा प्लेस असू शकते, भाई सब्जेक्ट एखादी थिंग असू शकते, भाई सब्जेक्ट एखादी आयडिया, काहीही असू शकतं. पण काय काम आहे सब्जेक्टचं? की जी ऍक्शन होत आहे ही ऍक्शन तुमची करते. कोण करतं? हे सब्जेक्ट करतं. म्हणजे होणारी ऍक्शन कोणाच्या माध्यमातून? तर सब्जेक्टच्या माध्यमातून होते. समजलं? ज्याच्या माध्यमातून क्रिया होत असते तुमच्या वाक्यामधली त्याला आपण सब्जेक्ट म्हणजे कर्ता असं इंग्रजीमध्ये म्हणत असतो. बाय क्लिअर? समजलं? खूप सिंपल आहे. या ठिकाणी एक्झाम्पल बघा. राहुल प्लेज क्रिकेट. राहुल क्रिकेट खेळतो. याच्यामध्ये क्रिकेट खेळतो ठीक आहे, पण कोण क्रिकेट खेळतो? ही जी ऍक्शन आहे ही ऍक्शन कोणाच्या माध्यमातून होत आहे? हे होत आहे राहुल भैयाच्या माध्यमातून. मग राहुल भैया हे या ठिकाणी कोण झाले? सब्जेक्ट झाले. अजून एक्झाम्पल बघा. शी सिंग्स अ सॉन्ग, की ती गाणं म्हणते. बाई ही शेमडी गाणं म्हणत आहे. आता गाणं कोण म्हणते? ती गाणं म्हणते. गाणं म्हणायची क्रिया कोणाच्या माध्यमातून होत आहे? तर तिच्या माध्यमातून होत आहे, तिच्या माध्यमातून होत आहे, तिच्या माध्यमातून होत आहे. आणि ती, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? त्याला आपण इंग्लिशमध्ये शी असं म्हणत असतो. आणि शी या ठिकाणी हे काय झालं? हे सब्जेक्ट झालं. शी हे प्रोनाऊन आहे. प्रोनाऊन म्हणजे काय? तर नावाच्या ऐवजी जे वापरतो ना आपण त्याला प्रोनाऊन म्हणत असतो. समजलं? ठीक आहे, ओके, लेट्स गो. समजलं? हे तुमचं झालं ऍक्शन. म्हणजे कोणतीही ऍक्शन, कोणतंही काम तुम्ही करत असाल,
कोणती ऍक्शन तुम्ही करत असाल त्या ऍक्शनमध्ये कुणी ना कुणीतरी करणारा असतो आणि त्याला आपण सब्जेक्ट असं चांगल्या प्रकारे म्हणत असतो. आय होप समजलं असेल. खूप एक्झाम्पल आहे. तो अभ्यास करतो, ती जेवण करते, ओके ना. मी क्लासला जात आहे, आम्ही जेवत आहे. सो मी, आम्ही, राहुल, मंगेश, सुरेश, चिंटू, मिंटू, नरेंद्र मोदी, प्रेसिडेंट, बायडन, ठीक आहे, डोनाल्ड ट्रम्प, हे सगळे नावं झाले भाई. मी राहुल गांधी, ठीक आहे ना, हे सगळे नावं झाले. सो ह्यांना आपण काय म्हणतो, यांना आपण सब्जेक्ट असं म्हणत असतो. लेट्स गो आगे चलो. ठीक आहे. आता जगामधले सगळे सब्जेक्ट मी तुमच्यासमोर आता ठेवून देतोय. जगामधले जेवढे काही सब्जेक्ट आहेत ना, हे सगळे मी तुमच्यासमोर ठेवतोय. आता बघा कोणते सब्जेक्ट आहेत, काही याच्यामध्ये रिपीट झाले, नीट लक्षात घ्या. सगळ्यात पहिले आय म्हणजे काय भाई, मी. ठीक आहे ना, मी हुशार आहे. कोण हुशार आहे? कोणाच्या माध्यमातून क्रिया होतीये, कोणाच्या माध्यमातून दाखवतोय, तर माझ्या माध्यमातून, म्हणजे मी सब्जेक्ट झाला आय. यू म्हणजे तू, तुझ्या माध्यमातून क्रिया होतीये. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, वी म्हणजे आम्ही, इट म्हणजे तो, ती, ते, आणि दे म्हणजे ते सर्व. समजलं? हे तुमचे ऍक्शन. आणि किंवा कोणतंही नाऊन. ठीक आहे, कोणतंही नाऊन. नाऊन म्हणजे काय? नाऊन म्हणजे नाव. कोणतंही नाव भाई, चंदू, मंगू, सुरेश, विद्या, ठीक आहे ना, संयम सर, इन्स्पायरिंग अकॅडमी, कोणतंही नाव, हे सगळं तुमच्या या सब्जेक्टच्या अंडरमध्ये येत असतं. हे तुमचे सगळे सब्जेक्ट झाले भाई. हे सगळे तुमचे काय झाले? हे सगळे तुमचे सब्जेक्ट झाले. चलो आगे चलो. ठीक आहे. ही आमच्या क्लासची ॲड आहे. जर ज्याला सुद्धा बेसिक टू ॲडव्हान्स 2 महिन्यामध्ये शिकायचं असेल, पर्सनल इंटरॅक्शन पाहिजे त्यांना, आणि मी तर म्हणेल प्रत्येक महाराष्ट्राच्या व्यक्तीनं हा क्लास केला पाहिजे. जो कोर्स मी आणला ना तुमच्यासाठी, प्रत्येक विद्यार्थ्यांना केला पाहिजे. आज तुम्हाला बाकीचं काही नाही आलं चालते बॉस, पण जर कम्युनिकेशन नाही आहे ना, निकलो पहले फुर्सत में निकलो तुम यहाँ से, कंपनी से बाहर निकाल देंगे तुमको. आणि खूप विद्यार्थ्यांना काढून सुद्धा दिलंय. सो प्रत्येकाने हा क्लास करायला पाहिजे. आणि मग तुम्हाला प्रॅक्टिस सेशन सगळं आम्ही देत असतो, रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला आम्ही देत असतो, बुक्स आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देत असतो. सो इतकं असून पण तुम्ही जर का क्लास करत नाही आहात तर करायला पाहिजे. ओके, लेट्स गो. मी जास्त काही सांगत नाही आहे. बाकी पूर्ण महाराष्ट्राला माझी टीचिंग स्टाईल माहिती शिकवायची, बरोबर? ओके, लेट्स गो. आता अजून बघा, सब्जेक्ट तुम्हाला समजलं? सब्जेक्ट समजलं. आता सब्जेक्ट नंतर दुसरी गोष्ट आहे व्हर्ब. काय गोष्ट आहे? व्हर्ब. व्हर्बला म्हणजे काय? व्हर्बला आपण मराठीमध्ये क्रियापद असं म्हणतो. म्हणजे जी काही ऍक्शन होत आहे, एखाद्याच्या माध्यमातून जी काही ऍक्शन होत आहे, त्या ऍक्शनला आपण क्रियापद. उदाहरण, वर्ब इज द वर्ड दॅट शोज ऍक्शन, स्टेट और हॅपनिंग. काही ना काहीतरी स्टेट दाखवत आहे, काही ना काहीतरी होत आहे असं दाखवत आहे, काही ना काहीतरी घटना दाखवत आहे, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण व्हर्ब असं म्हणत असतो. ठीक आहे ना. क्रियापद म्हणजे कृती दाखवणारा शब्द. आता एक्झाम्पल बघा, आय प्ले क्रिकेट. भाई मी क्रिकेट खेळतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट माहिती का व्हर्बची काय गोष्ट असते? व्हर्ब काय करतो? तुमच्या सेंटेन्सला कंप्लीट करतो. एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं, मी हे खेळतो काढून टाकतो. ठीक आहे, खेळतो हे काढून टाकतो. ठीक आहे. आणि तुमच्यासमोर वर्ड आहे मी क्रिकेट. मला सांगा, सेंटेन्स पूर्ण आहे का तुमचं? सेंटेन्स पूर्ण आहे. मी तुम्हाला म्हटलं मी क्रिकेट, अरे तू क्रिकेट काय? संयम सर. काय संयम सर ना? ठीक आहे, सांगायला संयम सर शिकवतात, तर शिकवतात शब्द झाला. या ठिकाणी हा खेळतो शब्द झाला. याच्यामुळे काय होत आहे? तर याच्यामुळे काय होतं? याच्यामुळे तुमचं वाक्य जे आहे ना, हे वाक्य पूर्ण होत आहे. समजलं? तर ऍक्शनचं सगळ्यात मोठं टास्क हे असतं की ते सेंटेन्स पूर्ण करत असतं. समजलं का? ऍक्शन काय करतं? तुमचं जे काही वाक्य असेल त्या वाक्यामधला सेंटेन्स पूर्ण करत असतं. उदाहरणार्थ, आय प्ले क्रिकेट. भाई मी क्रिकेट खेळतो. या ठिकाणी क्रिया काय? या ठिकाणी क्रिया आहे खेळायची. भाई काय क्रिया? खेळायची. भाई सर आम्हाला शिकवतात. काय क्रिया आहे? शिकवायची क्रिया आहे. तर जी ऍक्शन तुमच्या सेंटेन्समध्ये असते त्याला आपण काय म्हणत असतो? त्याला आपण व्हर्ब म्हणत असतो. सिंपल आहे. जी काही ऍक्शन तुमच्या याच्यामध्ये होतीये त्याला आपण वर्ब म्हणतो, त्याला आपण क्रियापद म्हणतो. याच्यामध्ये खेळतो हे तुमचं क्रियापद झालं. खेळतो, उठतो, बसतो, झोपतो, पडतो, ठीक आहे ना, काम करतो, अभ्यास करतो, बोलतो, चलतो, ठीक आहे ना, रेकॉर्ड करतो, जातात, खातात, पितात, खात आहेत, पित आहेत, हे सगळ्या तुमच्या क्रिया झाल्या. ठीक आहे ना. आणि याला आपण इंग्लिशमध्ये आपण व्हर्ब असं म्हणत असतो. आता हे व्हर्ब पण थोडं इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे यार भाई, इतक्या इझिली समजणार नाहीये. ठीक आहे ना. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सिम्पली तुम्हाला सांगतोय, काय थोडी हार्ड टॉपिक आहे हा. कसं असतं ना, जे काही वाक्य तुम्ही बोलता, ठीक आहे, हे जे वाक्य आहेत ना, हे तुम्ही मोस्टली 2 प्रकारे बोलत असता. किती प्रकारे? 2 प्रकारे. कोणकोणते बाई? एक तर असे वाक्य बोलता जे विथ ऍक्शन आहे, जे
विथ ऍक्शन आहे, ऍक्शनच्या सोबत आहेत. उदाहरणार्थ काय की सर आम्हाला शिकवतात, याच्यामध्ये कोणती ना कोणती ऍक्शन आहे. कोणती ऍक्शन आहे याच्यामध्ये? ऍक्शन आहे शिकवण्याची ऍक्शन आहे. आम्ही इंग्रजी शिकत आहोत याच्यामध्ये ऍक्शन आहे कोणती? शिकण्याची ऍक्शन आहे. म्हणजे तुमचं वाक्य ज्याच्यामध्ये कोणती ना कोणती तरी ऍक्शन आहे, क्रिया आहे, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण विथ ऍक्शन सेंटेन्सेस म्हणतो. आणि असे काही वाक्य असतात ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ऍक्शन नसते, ज्याला आपण विदाऊट ऍक्शन म्हणूया भाई, विदाऊट ऍक्शन म्हणूया. उदाहरणार्थ काय? उदाहरणार्थ तो मुलगा आहे, उदाहरणार्थ तो मुलगा आहे. आता तो मुलगा आहे म्हटल्यानंतर मला सांगा याच्यामध्ये काही क्रिया आहे का? भाई हा पेन आहे, काय क्रिया याच्यामध्ये आहे का? काही क्रिया? हा पेन आहे, काय क्रिया आहे? ती मुलगी आहे, तो डॉक्टर आहे, ती इंजिनियर आहे, ते घरी आहे, त्याच्यामध्ये क्रिया काय? काहीच क्रिया नाही आहे. मग याला आपण म्हणतो विदाऊट ऍक्शन सेंटेन्सेस. समजलं भाई? विथ ऍक्शन जे सेंटेन्सेस असतात त्याच्यामध्ये काही ना काहीतरी ऍक्शन असतात, खातो पितो उठतो बसतो खेळतो. पण विदाऊट ऍक्शन मध्ये कोणत्याही प्रकारच्या क्रिया नसतात. मग मला सांगा विदाऊट ऍक्शनचे सेंटेन्सेस पूर्ण कसे होतात? आता उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हटलं हा पेन, वाक्य पूर्ण आहे का? हा पेन. ही खुर्ची, वाक्य पूर्ण आहे का? ही खुर्ची नाहीये भाई. मग पूर्ण होतोय कसा? तर होता, आहे, असेल, या 3 शब्दांना तुमचं सेंटेन्स पूर्ण होतं. उदाहरणार्थ हा पेन आहे, आहे, आहे म्हटल्यानंतर तुमचं सेंटेन्स पूर्ण झालं. समज क्रियापदाचं काम काय? क्रियापदाचं कामच हे आहे की तुमचं वाक्य पूर्ण करणं. बस वाक्य पूर्ण कर भाई, त्याला काही ना काहीतरी मिनिंग देऊन दे, दॅट्स इट. याच्यामध्ये काही ऍक्शन नाही आहे, पण तरीही ऍक्शन नसून सुद्धा हे वाक्य पूर्ण आहे. भाई हा पेन आहे, तर आहे या शब्दानं काय केलं? तुमच्या वाक्याला पूर्ण केलं. मग असे शब्द जे प्रॉपर तर एखादी ऍक्शन नाही आहे, एखादी ऍक्शन नाही आहे, उदाहरणार्थ आहे, पण तरीही वाक्य पूर्ण करायला मदत करतात, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो. काय म्हणतो? त्याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणत असतो. उदाहरणार्थ हा पेन आहे, ठीक आहे, हा पेन होता, हा पेन असेल, मी मुलगा आहे, ती मुलगी आहे, आम्ही सगळे पार्टीमध्ये आहे. तर यानं काय होतंय भाई? आहे, होता, असेल, याच्यामुळे वाक्य पूर्ण होतोय, वाक्याला काही ना काहीतरी अर्थ मिळतोय. मग त्याला आपण म्हणत असतो हेल्पिंग वर्ब. वर्ब क्रिया, वर्ब म्हणजे काय? क्रिया. पण ऍक्च्युली तुमच्या वाक्यामध्ये क्रिया नाहीच आहे ना, मग सेंटेन्स तर पूर्ण करावं लागेल. मग सेंटेन्स पूर्ण कोण करतं? तर हे आहे, होता आणि असेल हे 3 वर्ड काय करतात? तुमचं वाक्य पूर्ण करून टाकतात. आणि मग त्याच्यामुळं हे ॲम, इज, आर, वॉज, वेअर, विल बी यांना काय म्हणतो? यांना आपण हेल्पिंग वर्ब असं इंग्रजीमध्ये म्हणत असतो. एम आय क्लिअर? सिंपल आहे, सोपं आहे, खूप सिंपल आहे. आज आपण इथपर्यंतच घेऊ. आजचा अर्धा घंटा तुमचा आपण इथपर्यंत संपून टाकू. याच्यानंतर जे आहे आपण थोडं इझिली जाऊ, ठीक आहे ना? मला नाही वाटत पहिला दिवस आपला थोडा इझी पाहिजे, असतं हार्ड नको आहे मला तुमचा पहिला दिवस. तर कन्फ्यूज झाला भाई तुम्ही, समज काय सर इतकं हार्ड जात आहे तुम्ही. काही काळजी करायची गरज नाही, खूप सिंपल आहे, खूप इझी आहे. इट इज व्हेरी 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 इझी. ठीक आहे, समजलं? मग आता कोणकोणते असे शब्द आहेत की जे तुमचं वाक्य पूर्ण करतात? बघा, हे तुमच्यासमोर मी हेल्पिंग वर्ब आहे, ज्याला आपण टू बी फॉर्म म्हणतो. टू बी फॉर्म. बी म्हणजे काय? असणे. वाक्य पूर्ण म्हणजे वाक्यामध्ये ऍक्शन नाही आहे, पण हा वाक्य ती गोष्ट आहे. हा पेन आहे, असण्याची क्रिया आहे, असणं आहे भाई. हे तो मुलगा होता, असणे, टू बी आहे. बी म्हणजे असणे, असणे फक्त पास्ट मध्ये होता तो. ठीक आहे, हा पेन असेल, ठीक आहे. मग आता भली नाही आहे, पण फ्युचरमध्ये असेल, असायचीच क्रिया आहे. ऍक्शन नाही आहे, पण असेल इन फ्युचर. समजलं? त्याच्यामुळे याला टू बी फॉर्म आपण म्हणत असतो. समजलं? मग टू बी फॉर्म कोणकोणते आहेत? तर टू बी फॉर्म आहेत ॲम, इज, आर. आता बघा, जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये एखादी क्रिया असते, जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये एखादी क्रिया असते, आता होतं काय? क्रिया तर आहे, पण जेव्हा ती क्रिया तुमच्या एखादी क्रिया ऍक्शन तुमच्या सेंटेन्समध्ये जाते ना, तेव्हा ती टेन्सेसच्या रूपामध्ये जाते. उदाहरणार्थ भाई, आता जेव्हा एखादी ऍक्शन, उदाहरणार्थ मी म्हटलं खेळतो, ठीक आहे, मी म्हटलं खेळतो, खेळतो, ठीक आहे. अरे मी खोडतो का केलं यार? काय मला मराठीचा प्रॉब्लेम येतोय का? ओके, वाक्य आहे खेळतो, ठीक आहे. जेव्हा हा खेळतो शब्द ऍक्शन तुमच्या सेंटेन्समध्ये येतं, तेव्हा ते वेगवेगळ्या टाईपमध्ये डिवाइड होतं. उदाहरणार्थ खेळतोचं खेळतो, खेळत आहे, खेळलेला आहे, खेळत आलेला आहे, खेळला, खेळत होता, खेळलेला होता, खेळत आलेला होता, खेळत असेल, खेळलेला असेल, खेळत आलेला असेल. समजलं? तर जेव्हा तुमचं ऍक्शन तुमच्या सेंटेन्समध्ये येतं ना, तेव्हा ते वेगवेगळ्या म्हणजे 12 प्रकारे डिवाइड होऊन जातं. पण असे वाक्य ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ऍक्शन नाही आहेत,
ते 3 प्रकारे डिवाइड होतात. किती प्रकारे? 3. कोणकोणते? बाई सगळ्यात पहिले ते होतं प्रेझेंट टेन्स. एक सेकंड सर, ते होतं प्रेझेंट. ठीक आहे. दुसरं होतं पास्ट आणि तिसरं होतं फ्युचर. ठीक आहे. म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. उदाहरणार्थ मी म्हटलं हा पेन आहे. आता हा पेन आहे म्हटल्यानंतर याच्यामध्ये आता मला सांगा, हा पेन आहे तर पास्ट टेन्स काय होणार? हा पेन होता. अजून काय होईल का? हा पेन होता. आणि फ्युचरमध्ये काय होणार? हा पेन असेल. भाई सिंपल, हा पेन असेल. ठीक आहे ना. मग काय झालं याच्यामध्ये, या वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारची क्रिया नाही आहे, तरी पण सेंटेन्स 3 प्रकारे डिवाइड झालं. ठीक आहे. कोणकोणतं? प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. मग प्रेझेंट टेन्स मध्ये 3 हेल्पिंग वर्ब आहेत. कोणकोणते? एम, इज, आर. हे आहेत तुमचे प्रेझेंट टेन्सचे. ठीक आहे ना. पास्ट टेन्स मध्ये कोणते आहेत? तर पास्ट मध्ये वॉज आणि वर, हे झाले तुमचे पास्ट टेन्स मध्ये. ठीक आहे ना. आणि फ्युचर मध्ये कोणतं आहे? तर फ्युचर मध्ये आहे विल बी. समजलं? म्हणजे सी, एमचा अर्थ सुद्धा आहेच आहे, इजचा अर्थ सुद्धा आहेच आहे, आरचा अर्थ सुद्धा आहेच आहे. काय फरक पडतो? सब्जेक्ट नंतर, प्रॉपर सब्जेक्ट नंतर तुम्हाला हे लावायचे असतात. आयच्या नंतर कधी एमच येणार, वीच्या नंतर एम येणार नाही. ठीक आहे. वीच्या नंतर आर येणार. हिच्या नंतर कधी आय येणार नाही, हिच्या नंतर इज येणार. तर सब्जेक्टच्या अकॉर्डिंग तुम्हाला या ठिकाणी प्लेसमेंट करायची असते योग्यता हेल्पिंग वर्बची. प्रेझेंट टेन्स मध्ये 3 आहेत, पण कोणत्या सब्जेक्ट नंतर कोणतं घ्यायचं हे समजणं थोडं जास्त इम्पॉर्टंट. समजलं ना. पास्ट टेन्स मध्ये वॉज आणि वर आहे, तर हे सिंग्युलरसाठी आणि हे प्लुरलसाठी शिकूया आपण. समजलं? फक्त हे लक्षात घ्या की ज्या सेंटेन्समध्ये कुठल्याही प्रकारची ऍक्शन नसते तेव्हा या ठिकाणी हे वेगवेगळे टू बी फॉर्म्स जे असतात, हेल्पिंग वर्ब्स ज्याला आपण म्हणतो, ते समाविष्ट होत असतात. एम आय क्लिअर? एम आय इझी? ओके, समजलं? चलो आगे चलते भाई. आता आपण हे समजून घेऊया की कोणत्या ठिकाणी, उदाहरणार्थ बघा, मी सांगितलं होतं ना असे वाक्य ज्याच्यामध्ये ऍक्शन असते नसते. उदाहरणार्थ आयरन. आयरन, आयरन म्हणजे काय? आम्ही पळतो. याच्यामध्ये ऍक्शन काय? धावायची ऍक्शन आहे याच्यामध्ये. पण आता शी राईट्स अ लेटर. ठीक आहे. ओके. याच्यामध्ये काय? याच्यामध्ये लिहायची ऍक्शन आहे. काय ऍक्शन? लिहायची ऍक्शन आहे. म्हणजे याच्यामध्ये काय की असे ऍक्शन वर्ब किंवा ऍक्शन वर्ब म्हणजे काय की ज्याच्यामध्ये क्रिया आहे. याच्यामध्ये धावायची ऍक्शन आहे, याच्यामध्ये लिहायची ऍक्शन आहे. समजलं ना. तर असे काही वाक्य असतात ज्याच्यामधले कुठली ना कुठल्या प्रकारची ऍक्शन असते, आणि असे वाक्य की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ऍक्शन नसते. उदाहरणार्थ राहुल प्लेज फुटबॉल. याच्यामध्ये ऍक्शन आहे. काय ऍक्शन आहे? प्लेज आहे. प्लेज म्हणजे खेळणे. तर प्लेज या ठिकाणी ऍक्शन वर्ब झाला. पण या ठिकाणी राहुल इज हॅपी, राहुल आनंदी आहे, याच्यामध्ये कोणता ऍक्शन आहे का? कोणता ऍक्शन वर्ब आहे का? नाही आहे. मग त्याच्यामुळे हे झालं टू बी फॉर्म. समजलं? तर अशा प्रकारे 2 प्रकारचे वाक्य असतात. एक तर ज्याच्यामध्ये काही ऍक्शन असते आणि एक ज्याच्यामध्ये काहीही ऍक्शन नसते. एम आय क्लिअर? इझी? चलो लेट्स स्टार्ट. आगे चलते भाई. बघा आता कोणत्या सब्जेक्ट नंतर कोणते हेल्पिंग वर्ब वापरायला पाहिजे हे नीट लक्षात घ्या. हे समजणं थोडं हार्ड होऊन जातं, कारण आपण हे समजावं लागतं की कोणत्या ठिकाणी कोणते हेल्पिंग वर्ब आहे. उदाहरणार्थ आय आहे. आय मध्ये प्रेझेंट टेन्स मध्ये एम लागणार, आय मध्ये पास्ट टेन्स नंतर वॉज लागणार, आयच्या नंतर फ्युचर टेन्स मध्ये विल बी लागणार. बाई आय एम, आय वॉज, आय विल बी. मी आहे, मी होतो, मी असेल. ठीक आहे ना. ही आहे, ही, तर हिच्या नंतर कधीही इज लागणार. ही इज, तो आहे. पास्ट टेन्स मध्ये हिच्या नंतर वॉज लागणार, तो होता, आणि फ्युचर मध्ये विल बी लागणार. शीच्या नंतर प्रेझेंट मध्ये इज लागणार, पास्ट मध्ये वॉज लागणार, फ्युचर मध्ये विल बी लागणार. इटच्या नंतर प्रेझेंट टेन्स मध्ये इज लागणार, पास्ट मध्ये वॉज लागणार, फ्युचर मध्ये विल बी लागणार. यूच्या नंतर प्रेझेंट टेन्स मध्ये आर लागणार, पास्ट मध्ये वर लागणार, आणि फ्युचर मध्ये सुद्धा विल बीच लागणार. समजलं? वीच्या नंतर सुद्धा प्रेझेंट टेन्स मध्ये आर लागणार, पास्ट मध्ये वर लागणार, फ्युचर मध्ये विल बी लागणार. देच्या नंतर प्रेझेंट टेन्स मध्ये आर लागणार, पास्ट मध्ये वर लागणार, फ्युचर मध्ये विल बीच लागणार. हा चार्ट तुम्ही चांगल्या प्रकारे काढून घ्या, मी म्हणतोय, कारण हा चार्ट तुम्हाला पाठ करायचा आहे. एम आय क्लिअर? समजलं तुम्हाला? तर अशा प्रकारे तुम्हाला हे समजावं लागेल की कोणत्या ठिकाणी कोणत्या सब्जेक्ट नंतर कोणते हेल्पिंग वर्ब तुम्हाला घ्यायचे आहेत. समजलं? आता आपण सेंटेन्स तयार करूया. खूप इझी सेंटेन्स आहे. ठीक आहे. ऑब्जेक्ट मध्ये काहीही येऊ शकतं. ऑब्जेक्टमध्ये काहीही येऊ शकतं. आता फॉर एक्झाम्पल थांबा, तुम्हाला सांगतो मी. सेंटेन्स आपण तयार करणार आहोत. खूप इझी सेंटेन्स आहे. ठीक आहे. कुठे गेलं भाई ते? ओके, या साईडला गेलं का? ओके, ठीक आहे. आता नीट लक्ष द्या, आपण वाक्य तयार करूया.
मला म्हणायचं आहे की तो हुशार आहे. मी काय सांगितलं तुम्हाला, कधीही कोणतंही वाक्य तयार करायचं असेल तर सब्जेक्ट सगळ्यात पहिले येतं भाई. काय येतं सगळ्यात पहिले रे, ठीक आहे. कन्स्ट्रक्शन काय, कन्स्ट्रक्शन आहे सगळ्यात पहिले सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट. कोणतंही असं वाक्य ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ऍक्शन नसते. आम्हाला क्लिअर समजलं. त्यावेळेस काय करायचं असं तुम्हाला हे कन्स्ट्रक्शन डोक्यामध्ये ठेवायचं. ठीक आहे. ऑब्जेक्टमध्ये जे सगळ्यात शेवटचा पार्ट राहिलेला आहे तो तुम्ही घेऊन टाका. उदाहरणार्थ मला म्हणायचं आहे की भाई मी मुलगा आहे. काय म्हणायचं, मी मुलगा आहे. मीला काय म्हणतो आपण, आय. ठीक आहे. आयच्या नंतर तुम्हाला सांगितलं होतं आयच्या नंतर कधी ॲम वापरतात, तर आय ॲम. आणि कोण आहे मुलगा, मुलाला आपण अ बॉय म्हणतो भाई. ठीक आहे ना. तुम्ही एक काम करा, आम्हाला दिलेल्या नंबरवर मेसेज करा. ओके. आणि मेसेज करून आम्हाला टाका की सर आम्हाला व्हिडिओ सांगा आम्हाला की सर हा व्हिडिओ आहे, या व्हिडिओचे आम्हाला PDF पाठवा. मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही PDF पाठवेल. ते PDF चांगल्या प्रकारे बघा. त्याच्यामध्ये प्रॅक्टिस आहेत मराठीमध्ये. तुम्हाला मराठीवरून इंग्लिश करायचं, मग तुमची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे होऊन जाईल. समजलं. मी मागच्या सिरीजमध्ये सुद्धा दिली होती प्रॅक्टिस. तुम्ही आता सुद्धा लक्षात घ्या आणि मला फक्त सांगा की मेसेज करा आम्हाला की सर आम्हाला या लेसनची PDF PPT पाहिजे. ओके. बघा, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट, आय एम अ बॉय झालं सेंटेन्स. याला पास्ट मध्ये करा. आयच्या नंतर कधी वॉज येत असतं, तर आय वॉज अ बॉय. आयच्या नंतर फ्युचरमध्ये विल बी येत असतं, मी मुलगा असेल तर या ठिकाणी विल बी, आय विल बी अ बॉय. समजलं. मला म्हणायचंय की मी डॉक्टर आहे, सॉरी तो डॉक्टर आहे म्हणून आपण तोला आपण म्हणतो ही सब्जेक्ट पहिले घेतलं. हिच्या नंतर प्रेझेंट टेन्स मध्ये इज वापरतात. ही इज, कोण आहे तो, ही इज अ डॉक्टर. ठीक आहे. पास्ट मध्ये वॉच करा आणि फ्युचर मध्ये विल बी करा. ठीक आहे. एम आय क्लिअर. अजून बघूया आपण या ठिकाणी. ठीक आहे. मी म्हटलं की आम्ही टीचर्स आहोत, आम्हीला काय म्हणतो, किंवा आम्ही घरी आहोत. काय ऍक्शन नाही आहे काही, मग कसं करणार, आम्हीला आपण वी म्हणतो. वीच्या नंतर हेल्पिंग वर्ब घ्या, वी आर. ठीक आहे. वी आर कुठे, घरी. घरीला आपण ॲट होम म्हणतो. सो वी आर ॲट होम. ठीक आहे. पास्ट मध्ये करा की आम्ही घरी होतो. मग होतो म्हटलं तर वीच्या नंतर वर लागतं. सो वी वर ॲट होम. आणि फ्युचरमध्ये आम्ही घरी असेल, मग या ठिकाणी विल बी लागणार की आम्ही घरी असो. अशा प्रकारे तुम्ही काय सेंटेन्स तयार करू शकता, आम्हाला मेसेज करा. आम्ही तुम्हाला प्रॅक्टिस बुक्स पाठवू. त्या प्रॅक्टिस बुकमध्ये तुम्ही खूप इम्परेटिव्ह सेंटेन्सेस, खूप सेंटेन्सेस आहेत, त्याच्यामध्ये पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. समजलं. आय होप तुम्हाला समजलं असेल की कशा प्रकारे अशी वाक्य ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ॲक्शन नाही आहे त्याला कसं बनवायचं. समजलं. ठीक आहे. तर प्रॅक्टिस करा. आजचा सेशन आपण या ठिकाणी संपूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केलं, चॅनल सबस्क्राईब करा. आणि बेसिकपासून ॲडव्हान्स जर फक्त 2 महिन्यामध्ये ट्रेन व्हायचं आहे तुम्हाला कम्प्लिटली, हे व्हिडिओज तर ठीक आहे, याच्या माध्यमातून तुम्ही कम्प्लीट ॲडव्हान्सपर्यंत नाही शिकू शकणार. आणि लर्निंग इंग्लिश, कोणती नवीन लँग्वेज शिकायची असेल तर तुम्हाला ॲडव्हान्स नॉलेज खूप जास्त इम्पॉर्टंट असतं, तेव्हाच तुम्ही शिकू शकता ना, बरोबर की नाही. मग त्याच्यामुळे 2 महिन्यामध्ये जर शिकायचं असेल, मी स्वतः तुम्हाला शिकवेल, माझ्या जबरदस्त स्टाईलमध्ये तुम्हाला शिकवेल. सो लगेच दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपलं सीट बुक करून घ्या, जी काही बॅच तुमची नेक्स्ट होणार आहे. कारण कसं आहे ना, आमच्या बॅचेस खूप लवकर फुल होत असतात. ओके. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. सबस्क्राईब द चॅनल. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवा, सांगा त्यांना की भाई शिकायचं तर हे व्हिडिओ बघायला सुरुवात कर. थँक्यू सो मच.